झी 24 तास एक पाऊल पुढे। नायजेरियन तस्करांचा सामना करण्यासाठी सध्या मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागातील कर्मचाऱ्यांना तायक्वांदोचं प्रशिक्षण दिलं जातं। या नायजेरियन नागरिकांना अटक करताना पोलिसांना अक्षरशः लढा द्यावा लागतो, म्हणून नार्कोटिक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांना हे ट्रेनिंग दिलं जात आहे। साध्या वेशात तायक्वांदोचं प्रशिक्षण घेणारी ही कोणी सामान्य माणसं नाहीत, तर हे आहेत मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाचे कर्मचारी। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगाराला काही सेकंदातच नेस्तनाबूत करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाच्या या कर्मचाऱ्यांना हे ट्रेनिंग दिलं जात आहे। तो आरोपी जेरबंद करण्याच्या हिशोबाने आमच्या लोकांना ट्रेनिंगची अत्यंत आवश्यकता होती, म्हणून त्या प्रशिक्षणाकरता आमच्या डीसीपी साहेबांनी काही लोक माहिती होतं, तर त्याप्रमाणे त्यांनी त्या लोकांना बोलवून ट्रेनिंगची व्यवस्था केलेली आहे। नार्कोटिक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांना तायक्वांदोचं ट्रेनिंग दिलंच पाहिजे असं मत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही व्यक्त केलं होतं। नार्कोटिक्स विभागातील पोलीस कर्मचारी या नायजेरियन नागरिकांना अटक करायला गेलेत, त्यावेळी या नायजेरियन नागरिकांनी पोलिसांना अक्षरशः धुवून काढलेलं आहे। त्यामुळे या नायजेरियन नागरिकांशी दोन हात करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाच्या या कर्मचाऱ्यांना तायक्वांदोचं प्रशिक्षण दिलं जातंय। तायक्वांदोच्या या ट्रेनिंगसाठी नार्कोटिक्स विभागाचे कर्मचारीही मोठ्या संख्येनं तायक्वांदो ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होत आहेत। ये ऐसे उपक्रम होंगे, टेक्निक हमको मिलेगा कि थोड़ा ताकत लगा के हम लोग कैसे उनको काबिज कर सकते थे। इट्स वेरी गुड फॉर हमारे डिपार्टमेंट के लिए और खासकर महिलाओं के लिए बहुत अच्छा है हम लोगों के लिए। नायजेरियन नागरिकांकडून अंमली पदार्थांच्या तस्करीचं प्रमाण खूप वाढलंय, त्यामुळे त्यांच्या या नेटवर्कला संपवण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांपुढे आहे। म्हणूनच मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागात मार्शल आर्ट्स, तायक्वांदो आणि कराटेमध्ये प्रशिक्षित असलेले कर्मचारी असणं गरजेचं आहे। तायक्वांदो ट्रेनिंग या नायजेरियन तस्करांना वठणीवर आणेल असा आत्मविश्वास आता या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालाय। झी 24 ताससाठी अजित मांढरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।